गॅसवरती ही निवडलेली पालक पाण्यामध्ये शिजायला ठेवलेली आहे. थोडासा गॅस जोरात करूया. पालकाची तेल न टाकता झिरो ऑइल कुकिंग आपण करणार आहोत. कांदा, कारण आपण तेल नाही टाकणार आहे तर जिरं आणि मसाला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, त्याच्यासाठी कांदा टाकणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला आहे आणि मस्त पातळ पालकाची भाजी आपण करणार आहोत. हे दळून घेऊ. पहिले दळून घेतलेलं आहे. आता हे कढईमध्ये टाकून घेऊ. त्याच्या आधी गॅस पेटे कांदा परतवायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकणार आहे. आता अंदाजे मिरची घ्यायची आहे, तुम्हाला जसं तिखट वगैरे समेट असेल तसं. आता याच्यात आपण जिरं टाकणार आहे. कांदा हा बाइंडिंग इन्ग्रेडियंट आहे, तर त्याच्याने काय होतं की आपला जो मसाला समजा झाला, हिरवी मिरची झाली, ते असं लटकत नाही आणि खूप खळपून भाजलं जात नाही. जेवढी त्याची गरज आहे तेवढंच भाजलं जातं. मध्ये पाण्याचा शिक्का पण द्यायचा आहे. मी बाजरीचं पीठ वापरते घट्ट होण्यासाठी, तर मला शेंगदाण्याचं पीठ नाही टाकायचं म्हणून, तर तेही याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेते. बाजरीच्या पिठाने घट्टपणा यायला मदत होतं, त्याच्यामुळे असं चांगलं भाजून घेते. थोडंसं पाण्याचं शिक्का पण आपण द्यायचं आहे. हे शिजतंय त्यावर दळून घेऊया पालक. हे थंड झालेलं पाहिजे पालकाचं, आपण त्याला वापरलेलं होतं पाण्यामध्ये. हे थंड झालं पाहिजे, नाहीतर जखम उडतं दळताना. छान भाजून झाले. आपण दळून घेतलेले हे आता याच्यामध्ये मिक्स करूया. हे असं मकलेलं आहे, ते पण पाण्याने धुवून पाणी वाढवायचं आहे भाजी. अशी छान भाजी.